आता बातमी आहे मराठा मूक मोर्चाला मिळणाऱ्या वाढत्या पाठिंब्यासंदर्भातली। सीमा भागातले मराठा बांधव मराठा मूक मोर्चाला समर्थन द्यायला आता पुढे सरसावलेत। 15 ऑक्टोबरला कोल्हापुरात होणाऱ्या मोर्चात मराठा बांधव सहभागी होणार असल्याची माहिती मिळते आणि त्यासाठी 25 सप्टेंबरला निपाणीत सीमा भागातल्या मराठ्यांची मीटिंग होणार आहे। कोपर्डीतील प्रकरण आणि अॅट्रॉसिटी कायद्यातील बदलांसाठी मराठा समाज राज्यभरात मूक मोर्चा काढतोय। ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, काय अधिक सांगाल? मराठा मूक मोर्चाला आता सीमा भागातले मराठी बांधव देखील पुढे सरसावले, समर्थन देत आहेत, काय सांगाल? नक्कीच कोल्हापुरात 15 ऑक्टोबरला जो मराठा क्रांती मोर्चा होणार आहे, या मोर्चासाठी कर्नाटकातली सीमावासी आहे ही मराठा समाज आहे, तो त्या समाजानेही आता पाठिंबा दिलेला आहे। कारण वेळोवेळी मराठा समाजाने कर्नाटकची भूमिका जी आहे ती राज्य दरबारी मांडलेली आहे। कर्नाटकला न्याय देण्याचा मागणी करत अनेक वेळा आंदोलन केलेले, त्यामुळे निपाणी असू दे आणि निपाणी भागातला आजूबाजूचा परिसर असू दे, या परिसरातली जी मराठा समाज आहे तोही आता एकवटला आहे आणि मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी 15 ऑक्टोबरला कोल्हापुरातल्या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने सामील होण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे। आणि या संदर्भातली जी बैठक आहे ती 25 तारखेला निपाणीमध्ये होणार आहे आणि या बैठकीला सीमा भागातला मराठी समाज आहे ती एकवटणार आहे आणि त्यानंतरच ही पुढची भूमिका कशा पद्धतीने यामध्ये सामील व्हायची, कशा पद्धतीने पाठिंबा द्यायचा याबाबतची चर्चा होणार आहे। नक्कीच, धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर मराठा मूक मोर्चाला आता सीमावर्ती भागातून देखील पाठिंबा मिळतोय। 25 सप्टेंबर रोजी निपाणीत बैठक होणार आहे आणि त्यानंतरच पुढील हालचालीचा निर्णय घेतला जाईल। मराठा मूक मोर्चाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळतोय। आता सीमावर्ती भागातले मराठा देखील मूक मोर्चाला पाठिंबा देणार आहेत। 15 ऑक्टोबरच्या कोल्हापूर मोर्चाला समर्थन मिळणार आहे सीमावर्ती भागातून, तर 25 सप्टेंबरला निपाणीत मराठ्यांची बैठक होणार आहे। प्रवीण पवार मराठा मोर्चाचे संयोजक आपल्या सोबत आहेत। प्रवीणजी नमस्कार, का अधिक तुमची काय प्रतिक्रिया आहे? सीमा भागातले मराठा बांधव देखील आता या मराठा मूक मोर्चाला समर्थन द्यायला पुढे सरसावलेत, काय सांगाल? आम्ही सीमा भागातून मराठी भाषिक आहोत। हां, आम्हाला वेळोवेळी कधी हाक मारलं तर महाराष्ट्रातली जनता आमच्यासाठी इकडे सीमा भागात येते, त्याबद्दल आम्ही त्यांना पाठिंबा द्यायचा म्हणून आम्ही सीमा भागातून बहुसंख्येने आम्ही मराठी भाषिक कोल्हापूरमध्ये मोर्चा सामील होणार आहे। 25 सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे निपाणीमध्ये, तिथे कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे? कोपर्डी ते जी घटना झाली त्यांना शिक्षा व्हावी होण्यासाठी आणि मराठा आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून, आणि परत मराठा आरक्षणासाठी व 18 त्यात कायद्यात बदल करणार। नक्कीच, धन्यवाद प्रवीणजी दिलेल्या तुमच्या प्रतिक्रियेसाठी। 25 सप्टेंबरला निपाणीत मराठ्यांची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे, जसं की अॅट्रॉसिटी कायदा आणि कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी देण्यात यावी, अनेक विषयांवर चर्चा होईल। आणि त्यानंतर 15 ऑक्टोबरला सीमावर्ती भागातील अनेक मराठी बांधव जे आहेत ते या मूक मोर्चात सहभागी होतील।